नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत आहात हलके फुलके नियमावर बोलू काही. मित्रांनो, आज मी MCSRचा 91वा व्हिडिओ करत आहे आणि त्यातला वेतनाचा हा 16वा भाग आहे. मी 39 नियमावर आपल्याशी बोलायला सुरुवात केलेली होती. 39 नियमात वेतनवाढी कशात येतात, काय देतात याविषयी बोललो होतो आणि परिवीक्षाधीन कालावधीतल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय करायचं हेही मी आपल्याला गत व्हिडिओत सांगितलं होतं. त्याच वेळेस मी आपल्याला नमूद केलं होतं की परिवीक्षाधीन जे धोरण आहे ते शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 22 जून 21 रोजी बदललेला आहे आणि त्या अनुषंगाने नियम 39मध्ये काही सुधारणा सरकार करू इच्छित आहे. या शासन निर्णयात असं म्हटलं आहे की आम्ही यथावकाश नियम 39ला सुधारणा करू. सरकार सुधारणा केव्हा करेल तेव्हा करेल, पण शासनाने हा निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी आपल्याला 22 जून 21 नंतर जे कोणी प्रोबेशनर आपण नेमणार आहोत त्यांच्या बाबतीत आपल्याला करायची आहे. हा प्रोबेशनचा जो भाग आहे तो या GRमध्ये देखील सरकारने सुस्पष्टपणे नमूद केलं आहे की जवळजवळ 1948 पासून आमच्याकडे प्रोबेशनवर लोक नेमण्याची पद्धत आहे काय, आणि त्या अनुषंगाने आजपर्यंत पूर्वीच्या BCSRमध्ये नंतरच्या MCSRमध्ये सरकारने सुधारणा किंवा तरतुदी केलेल्या आहेत. आता मात्र सरकारने थोडं धोरण बदललं आहे. मुळात मी गत व्हिडिओत सांगितलं प्रोबेशनर म्हणजे काय. जसं CCTV त्या क्षेत्रातल्या सगळं दृश्य टिपत असतो आणि रेकॉर्डिंग होत असतं, तसंच प्रोबेशनरच्या बाबतीत आहे की प्रोबेशनरवर वरिष्ठांची एक विशिष्ट नजर असते, विशिष्ट दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं जातं. हा जो नूतन कर्मचारी आहे तो त्याला नवीन नेमलेला आहे. आपण याला कर्मचारी नाही अधिकारी म्हणून नेमलेला आहे आणि अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये निर्णय घ्यायचे असतात. तर निर्णय घेण्याची त्याची सक्षमता आहे का, त्याला त्याबाबतचा त्याचा कामकाजाचा दृष्टिकोन काय आहे, त्याचा स्वाभाविक कल काय आहे, त्याचा ॲप्टिट्यूड काय आहे, समाजाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन काय आहे, त्याच्याकडे जे लाभार्थी येतात त्यांच्याकडे तो कुठल्या दृष्टिकोनाने बघतो, वरिष्ठांशी कसा वागतो, कनिष्ठांशी कसा वागतो. म्हणजे या ठिकाणी कामाचं तर आहेच, कामाच्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्याच्या स्वभावाचं, कर्मचाऱ्याच्या वागणुकीचं देखील ऑब्झर्वेशन करून त्याचे रिपोर्ट ठेवायचे असतात. असा तो हा भाग आहे. म्हणून मी त्याला CCTVचं उदाहरण दिलं होतं. आणि सरकारने आता या ज्या नवीन तो आपला हे केलेलं आहे त्यात प्रोबेशनमध्ये काय हा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि अशा प्रोबेशनरचं काम तर प्रोबेशन पिरियडच्या कालावधीतच, म्हणजे प्रोबेशन कालावधीतच जर अप टू द मार्क नसेल, असमाधानकारक असेल, त्याचे लक्ष दुसरीकडेच असेल असं जर आढळलं, तो कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी वगैरे न करता त्याचं प्रोबेशन पिरियड असमाधानकारक असल्याचं जर निष्पन्न झालं तर आपण त्याला काढून टाकू शकतो. म्हणजे पुढे भविष्यात असे जे वाईट सवय असलेली मंडळी आहेत, ज्यांचा कामाच्या प्रती फारसा चांगला दृष्टिकोन नाही, अशा लोकांना सेवेत ठेवायचं काही कारण नाही. हा एक हेतू आपला साध्य होईल असं या ठिकाणी सरकारचं म्हणणं देखील आहे. सुस्पष्टपणे सरकारने म्हटलेलं आहे, फक्त आपल्याला ते वाचावं लागतं. आता या ठिकाणी मी आता हेतू आपल्याला सांगत होतो आणि मग आता याच्यामध्ये कसली कसली चर्चा केली आहे. तर आता हेतू काय ते सांगितलं. मग प्रोबेशनचा पिरियड कालावधी कसा असेल, प्रोबेशनमध्ये प्रशिक्षण कसं असेल, प्रोबेशन पिरियडमध्ये परीक्षा कसा असेल, प्रोबेशन पिरियडमध्ये त्याला वेतन निश्चिती कशी होईल, वेतनवाढी कशा मिळतील, त्याला रजा देता येईल का नाही, हा कालावधी त्याचा आपल्याला संपविणे. या कालावधी संपविण्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. कालावधी जर समाधानकारक संपला तर त्याचे आदेश आपल्याला लवकर पारित करायचे आहेत, किंवा त्याचा कालावधी आपल्याला वाढवून द्यायचा असेल तर तोही वेळेत वाढवायचा आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळं त्यांनी सांगितलं आहे. त्यातूनही एखाद्या प्रोबेशनवर सुरुवातीच्याच काळात 1-2 वर्षातच त्यांनी उद्योग केले, त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करावी लागली,
तर त्यातनं काय निष्पन्न होईल, या सगळ्याची सांगोपांग चर्चा या 22 जून 21 या शासन निर्णयात सरकारने केलेली आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. या ज्यांना आम्ही प्रोबेशनवर नेमलेलं आहे त्यांचा आता सरसकट प्रोबेशन कालावधी हा 2 वर्षाचा राहील. निर्णय डिपार्टमेंटला तो कालावधी काहीतरी वेगवेगळा आहे. त्याच्यामुळे सरकारने आता या ठिकाणी एक सूत्रता आणण्याच्या दृष्टीने सगळ्यांचा हा विभागीय हा प्रोबेशन पिरियड हा 2 वर्षाचा करावा असं सांगितलं आणि सर्व डिपार्टमेंटनी त्यांच्या नियमात तशा सुधारणा कराव्यात. अर्थात हा GR कोणाला ॲप्लिकेबल आहे? तो महाराष्ट्र सरकारच्याच कर्मचाऱ्यांना ॲप्लिकेबल आहे. महाराष्ट्र सरकारची जी महामंडळं आहेत, कॉर्पोरेशन्स आहेत, इतर काही अंगीकृत व्यवसाय असतील, इथलच्या कर्मचाऱ्यांच्या करता हे नियम लागू नाहीत. हे नियम जर लागू करायचे असतील तर त्यांनी तशा आशयाचा ठराव तयार करून त्यांच्या प्रशासकीय विभागाची मान्यता घेतल्यानंतर ते लागू होईल. सुमोटो हा GR सगळ्या महापालिकांमध्ये, सगळ्या महामंडळांमध्ये, सगळ्या अंगीकृत उद्योगात लागू होणारे असं अजिबात नाही. या ठिकाणी प्रोबेशन पिरियडमध्ये ज्याला आपल्याला नेमलेलं आहे त्या ठिकाणी त्याला आपल्याला ऑब्झर्वेशन करत असताना त्याला 2-3 गोष्टी कंप्लीट करायला सांगितल्या आहेत की प्रोबेशनच्या बाबतीत शासनाने एक प्रशिक्षणाचं एक धोरण राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे प्रशिक्षणाचं जे धोरण आहे ते आपल्याला राबवत असताना सरकारने जी स्टेट ट्रेनिंग पॉलिसी 11 साली डिक्लेअर केलेली आहे त्या स्टेट ट्रेनिंग पॉलिसीच्या अनुषंगाने जे काही ट्रेनिंग असेल, काही ठिकाणी ते 42 दिवसाचं पायाभूत प्रशिक्षण आहे. ते पायाभूत प्रशिक्षण हे प्रत्येकाचं कंप्लीट व्हायला पाहिजे. आम्ही CPTP ज्याला म्हणतात कॉमन फाउंडेशन प्रोग्रॅम हा एक केलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही ते 2 वर्षाचंच त्यांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे सरकारने त्या पदाकरता जे प्रशिक्षण विहित केलेलं असेल ते प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं असलं पाहिजे. याशिवाय हे जे 42 दिवसाचं 42 दिवसाचं जे पायाभूत प्रशिक्षण आहे ते साधारणपणे प्रशासकीय कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास वाढवावा या दृष्टीने सरकारने केलेलं आहे. याशिवाय त्यांच्या डिपार्टमेंटचं जे टेक्निकल ट्रेनिंग आहे, मग रेव्हेन्यूचं टेक्निकल बाबी वेगळ्या असतील, सेल टॅक्सच्या वेगळ्या असतील, ट्रेझरीच्या वेगळ्या असतील, या टेक्निकल ट्रेनिंग करता देखील त्यांना काही कालावधी द्यावा लागेल. शिवाय त्यांच्या ज्या काही विभागीय परीक्षा सरकारने प्रिस्क्राईब केल्या असतील त्या विभागीय परीक्षांकरता जो अभ्यासक्रम असेल, सिलेबस असेल, त्याचं देखील ट्रेनिंग हे आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करावं लागेल. जो ट्रेनिंगचा कालावधी त्या डिपार्टमेंटने ठरवला आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, तांत्रिक बाबी आणि विभागीय परीक्षा हे 3 गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजे. आता या ठिकाणी त्यांनी जे धोरण राबवायचं ठरवलं आहे की हा जो परीक्षाधीन कालावधी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आता आम्ही सरसकट 2 वर्षाचा करणार आहोत. मग 2 वर्षाच्या कालामध्येच त्यांनी विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे. जर कर्मचारी विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाला नाही तर त्याला एखादा चान्स देता येईल. म्हणजेच त्याचा प्रोबेशन पिरियड आपल्याला कोणत्याही परिस्थितीत, आता नवीन धोरण काय की कोणत्याही परिस्थितीत प्रोबेशनरचा प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे, तो 3ऱ्या वर्षी म्हणजेच 3 वर्षाच्या पुढे वाढणार नाही याची खबरदारी आपल्याला प्रत्येक ठिकाणी घ्यायची. म्हणजे विभागीय परीक्षेत तो उत्तीर्ण झाला नाही तर त्याला अशा पद्धतीने आपण एखादा चान्स देऊ शकतो की त्याची परीक्षा तो पुढील 1 वर्षात पास होईल. किंवा या ठिकाणी त्यांनी प्रोबेशन पिरियडमधलं जर काम असमाधानकारक असेल तरी देखील असमाधानकारक असेल तरी त्याला एकच तो चान्स देण्यात येईल की जेणेकरून त्याचा प्रोबेशन पिरियड आम्हाला 3 वर्षापेक्षा जास्त वाढवणार नाही. इवन या प्रोबेशन पिरियडमध्ये कर्मचाऱ्याला रजा घ्यायला परवानगी दिली आहे का? तर रजा घ्यायला निश्चित परवानगी आहे. प्रोबेशनरला रजा मिळत नाही असा काही डिपार्टमेंटमध्ये अपप्रचार केला जातो. ते अत्यंत चुकीचं आहे. प्रोबेशनर करता महाराष्ट्र नागरी नियमाच्या 64 नियमात ती तरतूद आहे की प्रोबेशन पिरियड प्रोबेशनर हा कायम कर्मचारी असेल
आणि त्याला त्याप्रमाणे रजा घेता येतील. आता या ठिकाणी तो कायम आहे हे म्हणण्याचा एक अर्थ वेगळा होता, हा भाग वेगळा आहे. पण प्रोबेशनरला आपण लॉंग टर्म बेसिसवर नियुक्त केलेलं आहे आणि रजा ही अशी गोष्ट आहे की 2 वर्षाच्या कालावधीत त्याला कधी ना कधीतरी काहीतरी काम पडणार आहे, कधीतरी प्रसंग उद्भवणार आहे प्रत्येकावर. त्यामुळे त्याला रजा ही घ्यायला परवानगी आहे. पण इथं नियम काय केला त्यांनी, आता नवीन धोरण काय की त्याची कुठल्याही परिस्थितीत एवढीच रजा त्याला मंजूर करा की जेणेकरून त्याचा प्रोबेशन पिरियड 1 वर्षापेक्षा जास्त वाढणार नाही. म्हणजे 3 वर्ष, प्रोबेशन पिरियड 2 वर्ष आणि 1 वर्ष जास्त अधिक. म्हणजे प्रोबेशनरला जी रजा देत असताना तुम्हाला त्या मर्यादेत ती द्यावी लागेल. नियम 64 प्रमाणे त्याला रजा घ्यायचा हक्क असला तरी तो रजा किती घेऊ शकतो. आता 2 वर्षाच्या कालावधीत त्याच्या खात्यावर रजा किती जमा होणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी घेतली पाहिजे. पण परिस्थितीनुरूप एखाद्या माणसावर काही संकट आलं असेल, त्या ठिकाणी जर आपल्याला जास्त रजा द्यायची असेल तर त्या ठिकाणी ती परवानगी दिलेली आहे. पण प्रोबेशन पिरियड 1 वर्षापेक्षा जास्त वाढता कामा नये ही दक्षता घ्या असं सांगितलेलं आहे. आता या प्रोबेशनरच्या पिरियडमध्ये प्रोबेशनरबद्दल या ठिकाणी अजून एक वेगळी तरतूद केली जी आजपर्यंत केलेली नव्हती. प्रोबेशनरला रजा घ्यायला परवानगी आहे म्हणून सांगितलं, पण काही प्रोबेशनर न सांगता कामावरनं अनुपस्थित होतात. असं अनेक डिपार्टमेंटला घडलेलं आहे की तो येईन असंच होतो ऑफिसला. खरं म्हणजे क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहे, त्यांनी जबाबदारीने वागायला पाहिजे. पण ही नवीन मुलं असतात आणि त्यांचं लक्ष इतरत्र म्हणजे काय की त्यांना बाकीच्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, आपलं चांगलं व्हावं या नादात ते आलेला चान्स सोडायचा नाही म्हणून जॉईन होतात आणि मग पुढचे प्रयत्न करण्याकरता रजेवर राहतात. तर अशा ठिकाणी त्यांनी आता सांगितलं आहे की कुठलाही प्रोबेशनर 7 दिवसापेक्षा जास्त कालावधीत जर तुमच्या परवानगीशिवाय गैरहजर राहिला म्हणजेच अनुपस्थित राहिला तर त्याला ताबडतोब शोकॉज नोटीस द्या, त्याला ताबडतोब मेमो द्या आणि त्याला सांगा की तू असं असं केलेलं आहेस, तुझं म्हणणं आहे सांग, तू कशाकरता ॲबसेंट राहिला आहे. आणि त्याच्यात एक वाक्य घालायला सांगितलं आहे की त्याच्यात सांगा की हे जर तुझा खुलासा पटला नाही तर आम्ही तुला या खुलाशानंतर डायरेक्ट तुला कामावरनं काढून टाकू शकतो, याची तू नोंद घे. अशा पद्धतीने खुलासा मागवा म्हटले आणि 7 दिवसाचा तो खुलासा आल्यानंतर जर तो खुलासा आपल्याला असमाधानकर वाटलाय तर त्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं टाकली पाहिजेत. आता या ठिकाणी प्रोबेशन पिरियडमध्ये कर्मचाऱ्याला वेतन कसं द्यायचं आहे, तर प्रोबेशन पिरियडमध्ये नियम 10च्या तरतुदीप्रमाणे जे वेतन श्रेणीतला किमान टप्पा असेल त्याप्रमाणे त्याला द्यायचं. तिथं जर त्याचं उच्च प्रारंभिक वेतन काहीतरी निश्चित केलं असेल नियम 10मध्ये तर त्या अनुषंगाने द्यायचं. आता नियम 10 मी जेव्हा वेतनातला 81-10 म्हणतो त्यावेळेस वेळोवेळी जे वेतन आयोग लागलेले आहेत आणि त्या वेतन आयोगात जी काही सुधारणा झालेली आहे त्या अनुषंगाने सुरुवातीच्या दिवसाचं त्याचं वेतन निश्चित होईल, म्हणजे वेतन ते त्याला मिळेल. पण जे शासकीय कर्मचारी म्हणून आमच्याकडे सेवेत आहेत आणि अशा शासकीय कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना काहीतरी वेतन आहारित केलेलं आहे आणि ते MPSCकडनं या नवीन पदावर आलेले आहेत, त्यांच्या बाबतीत काय करायचं. तर या ठिकाणी नियम 11च्या तरतुदी आणि वित्त विभागाचा शासन निर्णय 23/3/94 हा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आणि या शासन निर्णयात त्याचा उल्लेख केला आहे की अशा सरकार टू सरकार एका डिपार्टमेंटमधनं दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये किंवा सेम डिपार्टमेंटमध्ये MPSCकडनं जी मंडळी आलेली आहेत त्यांची वेतन निश्चिती 23/3/94च्या शासन निर्णयातील अनुषंगाने करण्यात यावी. हा शासन निर्णय काय म्हणतो, जर कर्मचारी सेवेतच असेल आणि त्याच्या पूर्वीच्या कामापेक्षा आत्ताचं काम अधिक जबाबदारीचं असेल तर त्याला एक वेतनवाढ देऊन त्याची वेतन निश्चिती करावी. त्याचं आहे त्याच जबाबदाऱ्या इक्वल असतील, त्या पदाच्या नियादाच्या दरात काही वाढ नाही घट नाही, त्याला समान पद म्हणतात. अशा समान पदावर असेल तर आहे त्याच्या वेतनाला संरक्षण देण्यात यावं. आणि जर तो खालच्या पदावर नेमला असेल, आता तुम्ही खालच्या पदावर असे लोक येतात का, येतात. आमच्याकडे क्लास 2 अकाउंट्स ऑफिसर आहे, पण काही लोक नायब तहसीलदार जातात. तर मग अकाउंट्स ऑफिसर ज्या दिवशी तो नेमला होता, म्हणजे या शासकीय सेवेत ज्या दिवशी जो आलेला आहे
आणि नवीन जे पद त्यांनी धारण केले ते कमी दर्जाचं आहे. ते कमी दर्जाचंच पद पूर्वी 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी त्यांनी धारण केलं असतं तर काय त्याला वेतनवाढी मिळाल्या असत्या, त्या अनुषंगाने त्याची वेतन निश्चिती करा असं सांगितलेलं आहे. आणि या पद्धतीने जी वेतन निश्चिती केली ते वेतन त्याचं प्रोबेशन पिरियड कालावधीतलं वेतन असेल. या शासन निर्णयात त्याचा सुस्पष्ट उल्लेख आहे. आता असा उल्लेख असून देखील अनेक डिपार्टमेंटमध्ये असं सांगतात की प्रोबेशन पिरियड संपल्याशिवाय आम्ही तुमची वेतन निश्चिती करणार नाही. सरकारी खात्यांमध्ये मनमानी खूप चालते. परवा एक मला चांगला म्हणजे शब्द ऐकायला मिळाला बरं का, तुम्हाला मी शेअर करतो. मी मनाचे नियम म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा नियम असं म्हणतो, पण मला लोक म्हणले साहेब आमच्याकडे मनाचे नियम नसतात, आमच्याकडे मनाचे नियम असतात. म्हणजे स्वामी समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले आहे मला माहिती आहे, पण मनाचे नियम या लोकांनी तयार केले हे ऐकून मला फार आश्चर्य वाटलं. तसे मनाचे नियमाने ते करतात तर हे बरोबर नाही आहे. तो प्रोबेशन पिरियडमध्ये त्याला ते वेतन द्यायचं आहे. आता या प्रोबेशन पिरियडमध्ये पूर्वीच्या नियमाप्रमाणे मी मागे सांगितलं तुम्हाला 39 नियमात अशी तरतूद आहे की त्याला पहिली वेतनवाढ देण्यात यावी, दुसऱ्या वेतनवाढी प्रोबेशन पिरियड संपल्यावर द्याव्यात. आता या ठिकाणी त्यांनी एक नवीन धोरण अंगीकारलंय आणि या 2 वर्षाचा जो प्रोबेशन पिरियड आहे त्या काळात त्याला वेतनवाढच द्यायची नाही. म्हणजे पहिली वेतनवाढ वगैरे द्यावी असं जे म्हटलेलं आहे ते आता 22 जून 21च्या नंतर जे लोक नेमले जातील त्यांना कोणती वेतनवाढ प्रोबेशनच्या काळात द्यायची नाही. त्यांना ज्या काही वेतनवाढी द्यायच्या त्या प्रोबेशन पिरियड संपल्यावरच द्यायच्यात. संपल्यावरच द्यायच्यात म्हणजे मध्ये आधी कुठली दे हां, पण प्रोबेशन पिरियड जेव्हा तो समाधानकारकरित्या पूर्ण करतो तेव्हा मात्र जर जर तो प्रोबेशन पिरियडमध्ये लागला नसता तर ज्या त्याला वेतनवाढी मिळाल्या असत्या त्या त्याला देऊन टाकायच्या. म्हणजे पहिली वेतनवाढ पण द्यायची, दुसरी वेतनवाढ पण द्यायची. आता प्रोबेशन पिरियडच्या ऑर्डर काढायला किती वेळ लागेल हे आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे, पण ते सरकारने बंधन स्वतःवर घालून घेतलं आहे. पण ते सरकार बंधन किती पाळेल हा भाग वेगळा आहे. पण समजा 3 वर्षे लागली तर त्याला त्या तिन्ही वेतनवाढी देऊन त्याची थकबाकी पण द्यायची, कारण त्याचा तो समाधानकारकरित्या प्रोबेशन पिरियड पार पडलेला आहे. अर्थात यात नियम 39मध्ये जेव्हा सरकार सुधारणा करेल तेव्हा तपशीलवार सुधारणा काय होईल तो विषय आपल्याला त्या सुधारणा प्रत्यक्षात अंमलात आल्यानंतर आपल्याला त्याबाबत बोलता येईल. पण एक सध्या लक्षात ठेवायचं, या प्रोबेशन पिरियडला या प्रोबेशनरला नेमल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची वेतनवाढ सध्या आपल्याला देता येणार नाही. आता ज्या कर्मचाऱ्यांचा प्रोबेशन पिरियड संपवायचा कसा, तो प्रोबेशन पिरियड संपवणं म्हणजे समाधानकारक संपवणं हा एक भाग आहे. दुसरं प्रोबेशन पिरियड वाढवणं हा एक दुसरा भाग आहे. या ठिकाणी त्याने आता सरकारने एक बंधन या नियमात घालून घेतलंय की 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्याचा प्रोबेशन पिरियड संपल्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी काढले पाहिजे. आता या ठिकाणी संबंधित अधिकारी काढल्या पाहिजे हे सरकार बंधन घालून घेतंय, पण बऱ्याच वेळा अशी बंधनं ही फक्त कागदोपत्री असतात. आता प्रोबेशन पिरियड मागेही मी बोललो होतो, प्रोबेशन पिरियड लांबण्याची कारणं म्हणजे प्रोबेशन पिरियडला मंजुरी देण्याची लांबण्याची कारणं. प्रोबेशन पिरियड लांबवला असं नाही, प्रोबेशन पिरियड समाधानक पूर्ण झाला आहे, पण आदेश मात्र उशिरा निघतात. तर त्याची कारणं काय असतात की त्या प्रोबेशनरचे गोपनीय अहवाल किंवा जो त्यांचा काही स्पेशल रिपोर्ट आहे तो रिपोर्ट हा तो लिहिलाच जात नाही अधिकाऱ्यांकडनं. तो लिहिला जात नाही, तो नियंत्रण अधिकाऱ्यांकडे जात नाही. मग नियंत्रण अधिकाऱ्यांकडे तो नसल्यामुळे मग परत मागवावा लागतो आणि तो रिपोर्ट जोपर्यंत नाही तोपर्यंत समाधानकारकरित्या प्रोबेशन पिरियड पार केलाय हे आदेश काढता येत नाही. त्याच्यामध्ये अजून एक गंमत होते की प्रोबेशन पिरियड जर असमाधानकारक असेल तर वेळच्या वेळी तो रिपोर्ट आल्याबरोबर त्या माणसाला तुम्हाला इन्फॉर्म करा असं सांगितलंय किंवा तुझा प्रोबेशन पिरियड अप टू द मार्क नाही आहे, तुझा आम्ही 1 वर्षाकरता वाढवतोय, या सुवर्ण संधीचा तू फायदा घे आणि आम्हाला चांगलं काम करून दाखव. आता तेही सांगितले त्यांनी की प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर 2 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर एक तर तुम्ही तो मुक्त करण्याचे आदेश 3 महिन्यात काढा
किंवा वेळच्या वेळी त्याचा प्रोबेशन पिरियड 1 वर्षाकरता वाढवून द्या. आता असा जो वाढीव प्रोबेशन पिरियड आहे तो देखील तुम्ही वेळच्या वेळी संपवला पाहिजे. आणि 3 वर्षापेक्षा जास्त कुठल्याही प्रोबेशन पिरियडचा आपल्याला काळ ठेवायचाच नाही असं सरकारने आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी प्रोबेशन पिरियडच्या परिवीक्षाधीन कालावधीतच एखाद्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई जर सुरू झाली तर तिथं काय करायचं? तर प्रोबेशन पिरियडमधलं काम असमाधानकारक आहे ह्याच्याकरता त्याच्यावर कोणतीही विभागीय चौकशी करण्याचं कारण नाही. त्या आधारे आपण त्याला कोणतीही विभागीय चौकशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम, शिस्त आणि अपील नियमातल्या ज्या काही कार्यपद्धती आहे तिचा अवलंब करण्याची इथं गरज नाही. प्रोबेशन पिरियड असमाधानकारक आहे म्हटल्यावर त्याला आपल्याला त्या नियमाखाली कारवाई न करता डायरेक्ट त्याला सेवेतून काढून टाकण्याचा अधिकार आहे तो वापरायचा आहे. पण काही प्रोबेशनरच्या बाबतीत त्यांनी जर काही इतर उद्योग केले, काय लोकांना नवीन सेवेत आल्यानंतर काही जुन्या लोकांचं बघून काही त्यांना वेगळे वेगळे चाळे करण्याचे सुचतात आणि मग असे चाळे हे पकडले गेले किंवा त्यांच्यावर आपल्याला विभागीय चौकशी सुरू करावी लागते. तर अशी विभागीय चौकशी ज्यांच्यावर सुरू झालेली आहे ती कारवाई पूर्ण होस्तोवर त्यांना नोकरीत ठेवायचं आहे आणि पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणती शिक्षा देत आहे ही या शिक्षेवर त्याचा प्रोबेशन पिरियड हा अवलंबून राहील. शिक्षा जर त्याला काढून टाकलं, डिसमिस केलं तर मग त्याला परत आपल्याला काही द्यायचं देणं घेणं काही नाही आहे, त्याला काढून टाकलेलं आहे. पण ज्याला तुम्ही सेवेत ठेवलेलं आहे त्याला म्हणजे प्रोबेशनरला विभागीय चौकशी केल्यानंतर बडतर्फ करणं किंवा कामावरनं काढून टाकणं ही शिक्षा न देता अन्य कुठल्या तरी शिक्षा दिल्या, काय अन्य शिक्षा दिल्या, वॉर्निंग दिलं, वेतनवाढी थांबवली, जे काय असेल तर त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करावी लागेल. आणि ज्यांच्या बाबतीत प्रोबेशन पिरियड संपला आहे तर विभागीय चौकशीत जर तो दोषी आढळला तर त्याला प्रोबेशन पिरियडमधली कुठलीही थकबाकी मिळणार नाही. म्हणजेच प्रोबेशन पिरियडमधल्या वेतनवाढी त्याला आपल्याला तिथं द्यायच्या नाही आहेत, त्याला थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही असा हा या ठिकाणी त्यांनी एक तरतूद केलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर जे वेतन येणार आहे ते वेतन जर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई काय आता समजा वेतनवाढ थांबवण्याची शिक्षा दिली तर मग त्याप्रमाणे होईल. पण वॉर्निंग दिलं आहे, दुसरी काही शिक्षा दिली असेल तर त्याला प्रोबेशन पिरियडमधले अरियर्स मिळणार नाही. पण जो काही त्याचं वेतन झालं असतं त्याप्रमाणे त्याला वेतन प्रॉस्पेक्टिव्ह ज्या डेटला तो प्रोबेशन पिरियड संपेल त्या डेटपासून त्याला देण्यात यावं अशा तऱ्हेच्या या सगळ्या तरतुदी या ठिकाणी केलेल्या आहे. या ठिकाणी प्रतिनियुक्ती प्रोबेशन पिरियडवर जे लोक नेमलेत त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवू नये. म्हणजे फॉरेन सर्व्हिसचा एक शासन निर्णय सरकारने निर्गमित केला आहे. त्यात देखील म्हटलं आहे की कर्मचारी नूतन कर्मचाऱ्याची 5 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्याला फॉरेन सर्व्हिसवर पाठवू नये. कारण फॉरेन सर्व्हिसवर हा एकटाच तिथे माणूस आहे सरकारी अधिकारी आणि यालाच नियम माहीत नाही तर तिथे सावळा गोंधळ होईल. त्यामुळे आधी त्याने अनुभव संपन्न व्हायला पाहिजे आणि ड्युरिंग प्रोबेशन कोणालाच आपल्याला स्वीयतर सेवेत पाठवू नये, फॉरेन सर्व्हिसवर पाठवू नये. साधारणपणे हा जो शासन निर्णय आहे हा मी करण्याचा हेतू माझा एवढाच होता की 22 जून 21ला जरी ऑर्डर्स आलेल्या असल्या आणि 22 जून 21 नंतर जे लोक नेमलेले आहेत त्यापैकी अनेक जण यशदात सध्या ट्रेनिंगला येत आहेत आणि मग माझ्या असं लक्षात येतं की त्यांना वेतनवाढी देऊन टाकलेल्या आहेत. पहिली वेतनवाढ द्यावी असं त्यांच्या आदेशात लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे लिहिलेलं आहे. खरं म्हणजे मी मागेही बोललो होतो की 6व्या वेतनानंतर वेतनवाढीत जो बदल झालेला आहे त्या अनुषंगाने पहिली वेतनवाढ कधी द्यायची याच्याकरता शासन निर्णय 26/12/11ला आदेश पारित केलेले आहेत. त्याचाही उल्लेख कोणी करत नाही आणि सरसकट पूर्वीचेच 12 महिन्यांनी जी वेतनवाढ होती तसा उल्लेख करतात. आणि आजही या ऑर्डर्स आल्यानंतर देखील अपॉइंटमेंट ऑर्डरमध्ये काही विशेष बदल झालेला नाही आहे. आणि मग त्यांचे जे अधीनस्थ कार्यालय प्रमुख आहेत ते म्हणतात आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटची ऑर्डर आम्ही दिली. पण मग मला त्यांना सांगावं लागलं की बाबा सामान्य प्रशासन विभागाचा हा शासन निर्णय हा सगळ्यांच्या वरती आहे.
MCSRच्या बाबतीत वित्त विभाग आणि GAD यांच्याकडे जे शासन निर्णय पारित होतात ते सर्व खाते प्रमुखांच्या वरचे आहेत एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्याप्रमाणे आता काही लोकांना वेतनवाढी दिली, काही लोकांना पैसे मिळाले, तर ज्यांना पैसे मिळाले त्यांनी परत करण्याची घाई करू नका. आज ना उद्या ते तुम्हाला मिळणार आहे. पण ज्या ठिकाणी प्रोबेशन पिरियड असमाधानकारक वाढवणार आहेत, परीक्षा उत्तीर्ण होणार नाही वगैरे वगैरे या ज्या काही बाबी होतील, मग त्यावेळेस नियम 39मध्ये जी काही सुधारणा होईल त्याप्रमाणे आपल्याला त्याचं देणं घेणं म्हणजेच रिकव्हरी वगैरे करण्याची रिकव्हरी आपल्याला करावी लागणार आहे हे लक्षात घेऊन ही कारवाई लक्षात घ्यावी. मी कालमर्यादा पाळायची असल्यामुळे जास्त मोठा व्हिडिओ करत नाही आहे, पण साधारणपणे तुम्हाला त्याची टेंटेटिव्ह आयडिया यावी. आणि मी जे काही मुद्दे सांगितले ते मुद्दे मी शासन निर्णयातूनच घेतले. तेव्हा कृपया 22 जून 21च्या शासन निर्णयाचा आपण सखोल अभ्यास करा. मी सांगितलं आहे तसाच तो शासन निर्णय आहे असं समजून तुम्ही माझ्या व्हिडिओप्रमाणे कारवाई करू नये एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. मी तुम्हाला एनलाइट करण्याकरता, तुम्हाला सेन्सिटाईज करण्याकरता या सूचना तुम्हाला सांगितल्या. पण मी सांगितलेल्या सूचना आणि शासन निर्णयातल्या सूचना याचा तुम्ही सांगोपांग अभ्यास करून योग्य अर्थ काढूनच कारवाई करावी एवढी मी आपणास विनंती करीन. मी अत्यंत तातडीने हा व्हिडिओ केलेला आहे. यात काही मुद्दे राहिलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून मी तुम्हाला तो शासन निर्णयाचा अभ्यास करावा असं आपल्याला विनंती करतो. मित्रांनो, हा एक अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असा शासन निर्णय असल्यामुळे आणि हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे आपण सगळ्यांपर्यंत पोचवाल याची मला खात्री आहे. माझ्या चॅनलला आपण उदंड प्रतिसाद देत आहे, सबस्क्राईब करताय आणि लोकांना शेअरही करा. जास्तीत जास्त लोकांना हा चॅनल पाहण्यास आपण उद्युक्त करावं एवढी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो.